प्रवासाला जायचं असेल तेव्हा आपल्याला असं वाटतं की घरातूनच आपण भाजी किंवा एखादी भाकरी किंवा चपाती असं प्रवासासाठी आपण घेऊन जातो, पण काही वेळा भाजी खराब होते, त्यामुळे आपल्याला ती खाता येत नाही, जास्त दिवस ती टिकत नाही। तर मी अशीच जास्त दिवस टिकणारी 7-8 दिवस बाहेर प्रवासासाठी घेऊन जाण्यासाठी अशी एक मी तोंडलीची भाजी आज करून दाखवत आहे। कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये जरा जास्त तेल टाकलेलं आहे। तोंडली करण्यासाठी इथे आता मी मसाला तयार करून घेत आहे। त्यासाठी इथे 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, 6 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि 10 पानं कढीपत्त्याचे घेतलेले आहेत। तेल गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यामध्ये मी हा कांदा तळून घेत आहे। हा कांदा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी बारीकच कांदा पातळ असा कापून घ्यायचा आहे, तेव्हा तो लगेचच ब्राऊन होतो। कांदा ब्राऊन झाला आहे, आता मी तो काढून घेत आहे। असा नितळून घ्यायचा आहे। आता इथे मी लसूण सुद्धा तळून घेत आहे, आलं सुद्धा मी काढून घेत आहे। ते मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, हे सुद्धा तळून घेत आहे। शेंगदाणे पण तळले गेले, ते पण काढत आहे। मी पाव किलो तोंडली घेतलेली आणि एकदम बघा पातळ अशी कापलेली आहेत आणि एकदम कोरडी करायची आहे। याला पाण्याचा अंश जास्त ठेवायचा नाहीये, जर ओली असतील तर तुम्ही ती पुसून घ्या। आता हे सुद्धा मी या तेलामध्ये तळून घेत आहे। मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे सगळे तळलेले पदार्थ आहेत ते वाटून घ्यायचे आहेत। तर इथे मी कांदा तळलेला टाकत आहे आणि आलं, कढीपत्ता, शेंगदाणे, अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, कच्चंच आहे, भाजलेलं नाहीये, हे सुद्धा मी ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकत आहे। मध्ये मी आता 1 चमचा तीळ टाकत आहे, अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून बडीशेप, याच्यामध्ये मी ड्राय मसाले टाकत आहे, 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून धने पावडर, मी 3 चमचे हे घरगुती मसाला टाकत आहे, अर्धा टीस्पून हळद। हे मसाले मी आता जाडसर वाटून घेणार आहे। पाणी न टाकता वाटायचा आहे, एकदम कोरडा वाटायचा आहे। हे सगळे तळलेले जिन्नस आहेत, त्यामुळे पाण्याची गरज लागत नाहीये आणि हा आपल्याला जास्त दिवस टिकावा म्हणून याच्यात पाणी टाकायचं नाहीये। हे बघा, आणि असा मी जाडसरच कुटून घेतलेला आहे। आणि हा मसाला तुम्ही कुठल्याही भाजीला वापरू शकता किंवा असा मसाला बनवून तुम्ही एका बाटलीमध्ये स्टोअर करून ठेवलं तर तुम्हाला असं प्रवासाला जायचं असेल त्यावेळेस अशा भाज्या तुम्ही याच्या मसाल्यापासून करू शकता। हा मसाला मी आता ह्या भाजीसाठी केलेला आहे, जेवढा लागेल तेवढा तुम्ही वापरणार आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हा मसाला तयार करून ठेवा आणि जरी तुम्हाला प्रवासासाठी भाजी करायची नसेल तरी तुम्ही दुसऱ्या कुठल्या भाजीला सुद्धा हा मसाला तुम्ही वापरू शकता आणि हा 8 ते 10 दिवस बाहेर टिकतो पण। तोंडली सुद्धा बघा चांगली फ्राय झालेली आहेत आणि ही शिजलेली सुद्धा आहेत। आता ही मी काढून घेत आहे, यातलं तेल सगळं नितळून घ्यायचं आहे। तळलेले जे तेल आहे तेच मी आता या भाजीसाठी वापरत आहे। 2 चमचे तेल घेतलेलं आहे, तेल गरमच आहे, त्यामुळे आता ह्याच्यामध्ये मी हा मसाला टाकत आहे। त्यातला मी अर्धा मसालाच टाकत आहे। हा मसाला तेलामध्ये जरा परतून घेत आहे। खोबरं आपण भाजलेलं नाहीये, त्यामुळे हा मसाला जरा परतायचा आहे। परतलेले तोंडली आता या मसाल्यामध्ये मी टाकत आहे आणि या मसाल्याबरोबरच स्लो गॅसवर आपल्याला ही तोंडली आता शिजवून घ्यायची आहे। अर्धा टीस्पून मी मीठ टाकत आहे। याला झाकण लावून एकदम स्लो गॅसवर शिजवून घ्यायची आहे। मी भाजी बघत आहे, बघा भाजी सुद्धा शिजली आहे। आता मी गॅस बंद करत आहे, प्लेटमध्ये काढत आहे। पाण्याचा एकही थेंब न वापरता तोंडलीची भाजी मी केलेली आहे। ही भाजी तुम्ही प्रवासामध्ये
घेऊन जाऊ शकता आणि खराबही होत नाही. 7 ते 8 दिवस टिकते आणि चपाती बरोबर भाकरी बरोबर ही भाजी खाऊ शकता.